पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती राजाराम रामचंद्र कदम वाकीगावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। राजाराम रामचंद्र कदम यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय। अविनाश प्लीज या। राजाराम दादा कदम जे वाकीगावचे सुपुत्र आहेत त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पुढील सन्मान आदरणीय आमचे अंकुश दादा उतेकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अंकुश दादा उतेकर यांचा सन्मान आपण करतोय। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ केला लामसगावचे स्टार खेळाडू अनिल शिंदे यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच घ्या प्रदीप। मी आदरणीय गोविंद दादा कदम यांना विनंती करतो की दादा आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान देऊया। लामसगावचे स्टार खेळाडू आहेत अनिल शिंदे 2 विकेट्स प्राप्त केल्या 15 धावा केवळ खर्च केल्या। अनिल शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान आपण देतोय। केएसके प्रीमियर लीगची ही आकर्षक ट्रॉफी आहे त्याचबरोबर कॅश प्राइज 500 रुपये आहे हे आपण अनिल शिंदे यांना देतोय। कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन अनिल शिंदे जबरदस्त बॉलिंग केली अप्रतिम बॉलिंग केली आणि आपण सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये अनिल शिंदे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान देतोय। फायनल ला घेतो फायनल। Yes, back to cricket. Semi-final क्रमांक 2 अर्जू 11 आणि अंशिका 11 च्या दरम्यान हा उत्पांत फेरीचा स्ट्रॅटम जॅक नो चान्स टू द फिल्डर perfectly pull the shot over the mid wicket. It's maximum sixer. षटकाराला दणदणीत सुरुवात होते केएसके प्रीमियर लीग 2025 पर्व 6। पुन्हा एकदा आमच्या लाडक्या श्रोत्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आम्ही जुळल्या जातोय ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला मात्र इथे बोलण्याची संधी होते ते संतोष देसाई। वेलकम संतोष। सुपर बॉल षटकारानंतर चेंडूला थोडासा मात्र गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस सावकाश गतीने टाकला चेंडू लेग बायचा इशारा दर्शवितात अंपायर। सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं मनापासून हार्दिक स्वागत करूया। हाय स्कोरिंगच्या मॅचेस मला वाटते सर आपल्याकडे येत आहेत आणि लो स्कोरिंगच्या मॅचेस निलेश मर्डेकर आणि उमेश सावंतकर सर यांच्याकडे जात आहेत। आपण जर विचार केला तर या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता सिंगल आले म्हणजे धावा आल्यात सुरुवात झाली डावाला। नक्कीच तीच अपेक्षा करूया की 70-80 पर्यंत आज सेमीफायनल दुसरा जो बाकीचं तमाम प्रेक्षकांना जी संधी मिळते जोरदार अपील प्रेशर टाकलाय बघा हे अंपायरिंगचं खरं लक्षण असतं। प्रेशर मध्ये थोडासा मात्र दबाव देण्याचा प्रयत्न केला विकेटच्या पाठीमागे विकेट बनत त्याच्यानंतर अतिरिक्त दबाव न घेता सटीक निर्णय देताना इज कॉलिंग अंपायर वाईड। अगदी सेमीफायनलचा सामना आहे हल्ले प्रति हल्ले होताना पाहायला मिळतील। अपील ही स्ट्रॉंग त्या ठिकाणी करण्यात आली होती परंतु पंचांनी अगदी शांत राहिले स्पष्ट नकार दिला। 9 धावा स्कोरबोर्डती लागतायत। बॅटिंग करणारी टीम आहे अर्जू 11 ही बॅटिंग करते सुमित मालुसरे 1 वरती बॅटिंग करतोय सतीश चव्हाण 6 वरती बॅटिंग करतोय। पुढचा बॉल या बॉलला डाऊन द ग्राउंड समोर खेळले फटका जबरदस्त देखणं आहे। एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय सुमित रामचंद्र मालुसरे यांच्या हा अप्रतिम चौकार। काय कलाकार यार कलाकार तर नेहमीच आदर करावा। ओ ही लेन पकडून चालणार नाही कारण मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकले आता ठोकतो षटकार चरण। तर तुम्ही पाहताय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोष महात्रे सर जे कोपरखेडण्याचे भूमिपुत्र आहेत
आणि नवी मुंबई नगरीमधील एक नामांकित समालोचक आहेत आणि ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आले की षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. षटकार आलाय सुमित मालुसरे यांच्या बॅटमधून हाय स्कोरिंग मॅचकडे हा सामना पुन्हा एकदा निघालाय. सौभाग्य आहे आमचं संतोष देसाई पहा फक्त टायमिंग अँड 6 प्रत्येक विकेटसाठी राजेश मोरे यांच्याकडून दिले जातील रोख रुपये 500. प्रत्येक बॉलरसाठी संधी आहे. एक विकेट घ्या 500 रुपये कमा. आता मात्र तो सेन्सर वाढणार आहे संतोष देसाई. लाजोबाब फटक्याने मात्र सरळ काऊ कॉर्नर क्लिअर केला. आलं षटकार पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 25 धावा तब्बल चुकल्या गेल्या. जो सुमित मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 5 बॉल आतापर्यंत सर झालेत. 19 धावा स्कोरबोर्डती लागल्यात का षटक इथे समाप्त झालंय. माफी असावी षटक समाप्त झालंय परंतु पारितोषिकांची उधळण पाठीराख्यांकडून होताना पाहायला मिळतंय. सुमित मालुसरेच्या खेळीसाठी पारितोषिक आलंय. 35 धावा त्यांनी केल्या तर 1000चं पारितोषिक आहे परंतु 50 धावा अर्धशतक ठोकले सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रेक्षक पण अपेक्षा करतात की एवढ्या धावा मारल्या तर तुम्हाला एवढे पैसे आम्ही देऊ, 50 मारल्या तर तुम्हाला एवढे देऊ. म्हणजे प्रेक्षकांचा उत्साही वाढत चाललाय सर सेमीफायनल जवळ आल्यानंतर. येस नक्कीच. आणि ठेवायचं म्हणून ठेवत नाही प्रेक्षक खऱ्या अर्थाने दिलदारप्रमाणे ठेवतात. पहा अर्धशतकला बरेच जण आपण 35 धावांसाठी असे आगळे वेगळे असे आपले श्रोते असतात. त्या श्रोत्यांच्या रक्षकांचं पुन्हा एकदा पर्व 6 मध्ये आहे मनापासून स्वागत आहे. पहिली ओव्हरची जरी समाप्ती संतोष 25-0 गडी बाद. दणदणीत सुरुवात. पहिला वर्षाचा पर्वाचा चॅम्पियन अर्जुन 11. अगदी बरोबर आहे. अर्जू 11 संघ म्हटलं की 2018ची कुपरी मैदानची स्पर्धा आठवते. पहिल्या बॉलवरती शॉर्ट आर्म पुल काय फटका आहे. वेगाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेसला फरारी गाडी लागल्यानंतर एक्सलेटर पाय ठेवल्यानंतर त्या वेगाने जी गाडी जाते ना फरारी गाडी सारखा हा स्ट्रोक होता. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा. येस फरारी मधून सवारी एकदम जबरदस्त म्हटलं. काय स्ट्रोकात बॉडीचा बॅलन्स हे बयान करतो, हे दर्शवतो. इथं परफेक्टली 100% हा खणखणीत सोन्याचा नाणा बॅटिंग करताना. अगदी 24 कॅरेट गोल्ड सोनं आहे आणि सध्याच्या घडीला सर आपण सोन्याची चर्चा केली तर 91,000 आजचा भाव आहे. त्यामुळं हा खेळाडू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. त्या ठिकाणी टाइम करू शकले नाहीत. सिकर एंडला हा बॉल लागलाय. पाठीमागे फ्लाय स्ट्रीप मध्ये हा बॉल अडवलाय. कोणतीही रन नसेल परंतु सर आपण आरजू 11 संघाचा खेळ बॅटिंग करताना जर पाहिला ना तर अगदी सोन्यासारखा चालू आहे. नक्कीच. संकेत 31-0 गडी बाद. दुसरं ओव्हर पगिती बॉलिंग मार्क संकेत. कमजिंग बॉल राईट आर्म उर्दू विकेट. ओ सुपर. पुन्हा एकदा काय फ्लो आहे बॅटचा. स्विंग इन द बॅट मॅग्निफिशन ओव्हर द लॉंग लेग्स. एक धमाका ब्लास्ट रन. संघाच्या खेळाडूंची काय बॅटिंग करतोय सतीश चव्हाण. पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्याची इनिंग तिथे संपली तिथूनच त्यांनी ती इनिंग सुरू केली आणि षटकार तो सर मारतोय ना 100 मीटर पेक्षा जास्त मोठे षटकार आहेत. नक्कीच नक्कीच. फ्लो ऑफ द बॅट बॅलन्स ऑफ द होल बॉडी अँड प्रॉपरली काय लागतं पोटामधली ताकद आणि पायांचा जोर काढताना अक्षरशः दमदार फलंदाजी. तारीफ करतो मी. मुक्त कंठाने मला प्रशंसा करावं लागेल. वॉट अ सुपर डुपर बॅटिंग. अगदी घुसून पडले. 37 धावा पोचवल्या त्या षटकाराने. अगदी सतीश चव्हाणचं कौतुक करावं लागेल. मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं सर tenniscricket.in माध्यमातून असंख्य प्रेक्षक त्या ठिकाणी जोडले होते. त्याचं कारणही होतं सतीश चव्हाणची तुफानी फलंदाजी. सेकंड इनिंग मध्ये क्षितिज मोरीची बॅटिंग. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेचून मारलाय. एखादी चापट ज्या पद्धतीने मारतो ना त्या पद्धतीने हा फटका होता. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. जबरदस्त होत आहे. हे विचार जबरदस्त आहे. चलाक हे बॅट्समॅन कडे कोणता टाकेल. इनकटर टाकेल आउटकटर तो लगेच होतो. व्हेरी सुपरबली जज ऑब्झर्व करतो बोटांवर फिंगर्स वरती. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल व्हेरी क्विकली. चान्स ऑफ द कॅच आहे का. ओ नो. दस्तकरी मस्तक.
पैसा वसूल मॅच आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष म्हात्रे सर म्हटलं ना की मजा येते कॉमेंट्रीला, कारण कित्येक वर्ष सरांची कॉमेंट्री ऐकून आम्ही अगदी तुटकी मुटकी कॉमेंट्री नाही शिकलो, हो. परंतु मजा आले कारण असं सर म्हणू नका. 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 47 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अर्धशतकाला केवळ 3 धावा बाकी आहेत आणि त्याचं कारण आहे सतीश चव्हाण. अप्रतिम बॅटिंग. सुपर, अतिशय दर्जेदार बॅटिंग, शास्त्रशुद्ध बॅटिंग, टेक्निकली स्ट्रॉंग. वाईट 48 पोरते. संतोष देसाई आमचे भाग्य आहे, कारण तुमच्यासारखे अजूनही ती टेक्निक, आमचं जे समालोचक जिथे मध्यावर आहे ते तुम्ही उच्च प्रतिभा नेले, त्यासाठी तुम्हाला सलाम. कारण मी वाणीमध्ये होतो, सातत्याने तुमचे वाणीमध्ये जे समालोचक निलेश असेल, तू असेल, उमेश इम्प्रेस केले. म्हणजे कोणत्याही समालोचक पाहायला तर निश्चित आधारवण असं समालोचन राहिले, त्यासाठी ही वेगळ्या लेवलला जाते. KSK पर्व 6. थँक्यू सो मच. अगदी 48 धावा स्कोरबोर्डती लागतात बॅटिंग करत असताना. आपण जर पाहिलं अर्जू 11 संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे टीम. सुमित मालुसे 4 बॉल 17 वरती बॅटिंग करतोय. जवळपास आपण जर स्ट्राईक रेट पाहिला तर 300 जवळजवळ 600 पेक्षा जास्त आहे. तर सतीश चव्हाणचा स्ट्राईक रेट वाढत चाललाय. 8 चेंडू 28 वरती बॅटिंग करतोय. परंतु सर आपण जर पाहिलं ना सेमीफायनल म्हटलं की प्रेशरचा गेम आहे, परंतु सतीश चव्हाणनी जणू काय प्रेशर न येण्याची गोळीच खाली. म्हणजे ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतोय आणि ऑन साईडला जे फटके खेळलेत ना सर, ते जबरदस्त फटके खेळलेत. म्हणजे कोणत्याही फिल्डरला त्या ठिकाणी चान्स दिलेला नाहीये आतापर्यंत. आणि खरबूजा का देखत खरबूजा रंग बदलत असं रंग बदलले पहा. 4 चेंडू 17 धावा सुमित. सुरेख बॅटिंग, एकाला देखून दुसरा जसं रंग बदलतो ना, सुरेख खेळ, दमदार सलामी. 24 धावांच्या सरसीने 2 पॉवर प्लेचा दैन्याचा खरपूस समाज केला. 48 धावांची सुरुवात करून दिली अर्जू 11ला. सुपर स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, मॅग्निफिसंट स्टार्ट. नवनीत चव्हाण आता बॉलिंगसाठी आलेत. पहिल्या बॉलवरती पुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय आणि इथे झेल पकडला जाणार नाही, कारण फिल्डर पुढे आले होते. बॉल पाठीमागे पडला, कॅच घेण्याची संधी होती, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. सुपर यार. जेव्हा जेव्हा रोशन म्हात्रेंना त्याला माहित आहे मनामध्ये काय कॉमेंट्रीचा, त्यानुसार तो गाणं वाजवतो, म्हणून खूप मागणी आहे. पहा फटका फसला होता, त्यासाठी 2 शब्द सुनावले सतीश चव्हाणने. लांब झाडांच्या पार फेकलं असतं असं म्हटलं त्याने. तुझा मैदानाच्या आत कसा. सुपर यार. म्हणजे चुका झाल्यानंतर लगेच रोखलं जातं. ही आहे सलामीच्या कशमकश, ही आहे कोऑर्डिनेशन. अगदी बरोबर आहे सर. आत्मविश्वास खूप मोठा आहे सतीश चव्हाण यांच्या बॅटिंग मध्ये. आपण जर पाहिला तर 8 चेंडू 28 वरती बॅटिंग करतात. पुढचा बॉल, इथे खोला टाकलेला बॉल, प्रयत्न होता त्या ठिकाणी पॅडल स्वीप करण्याचा, परंतु बॉल वाईड आलाय. म्हणजे 1 रन अतिरिक्त जोडली जाते. इथे धावा सर येत आहेत, धावा थांबत नाहीयेत, कारण बॅटिंग ऑर्डरमध्ये ही ओपनिंग जोडी आहे ना, अगदी वीरेंद्र सेहवाग आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर सर यांची आठवण करून देणार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सुपर बॅटिंग. एकदम खरं आहे. 53 बनल्यात. जोपर्यंत विकेट मिळणार नाही तुम्ही विसरून जा. 100च्या पहार जाईल पडला अर्जुन 11. नेमकं ते सांगितलं. विकेट जर मिळालं नाही तर खरं नाहीये. जगदी सरांची भविष्यवाणी आहे, जर विकेट नाही आली तर 100 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात. कारण याच संघाने जर 97चं टार्गेट मागील मॅच मध्ये दिलं होतं, तर या मॅच मध्ये सुपर चांगली सुरुवात केली. या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न, पुल सक्सेसफुल आहे. डीप स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाही, प्रेक्षकांमध्ये हा बॉल पाठवलाय, डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. आता घुसून तुटून पडलाय सुमित मालुसरे. सुपर शॉट ऑन पुल. ऑफस्टम. कुठे लेन टाकू, कुठे सोडू, पिचचा एकही कोणा ठेवला नाही बॉलरने. ज्या ज्या कोण्यात टाकले, पिचिंग केले, सर्वच्या सर्व चेंडू आसमानाला टोळेंजंग फेकताना भेदून गेले षटकाराच्या साहाय्याने. मॅक्सिमम.
प्रत्येकाला महान सन्मान देणारा खेळाडू, गावचं भवितव्य पहा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. परंतु आता थोडं गाडी टर्न होईल, गाडीला ब्रेक लागल्याचं काम. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आणि इथे उत्तम ब्रेकच्या जोरावर पहिले विकेटचं झालं प्रथम. पण खेळ काय खेळला यार. अगदी बरोबर आहे. काय बॅटिंग केली सुमित मालुसरेने. अगदी सर तुम्ही सांगितलं इथं ब्रेक लावला. मी म्हणेन ब्रेक नाही हँड ब्रेक वडलाय मी असं म्हणेन. कारण ज्या पद्धतीने सुमितची बॅटिंग चालली होती आणि त्याला अगदी थांबवलंय. लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने वाट पाहत होते. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल घेतलाय. आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मिकी माऊस त्या ठिकाणी तुम्ही पाहताय ऍक्टिवा वरती. आणि ही सर्व गोष्टी मजेदार आहेत. आणि सर आपण विचार केला प्रेक्षकांना आवडते या गोष्टी पाहायला. अगदी छोटे छोटे जे प्रेक्षक आहेत जे टेनिस क्रिकेटचे वेडे आहेत त्यांना हे मिकी माऊस पाहून थोडासा आनंद येतो. त्या कारणाने हे चित्र खूप आनंद देणारं आहे. येस, अगदी जबरदस्त देखावा आहे. पाहू शकता इन कॅमेऱ्यामध्ये ही खासियत आहे. पाहिलं तर tenniscricket.in या वाहिनी मार्फत 5 कॅमेरे आणि त्याची एक छोटीशी लकप पहा कसं कॅमेऱ्यामध्ये टिपलं जातं. पाण्याचा रखरखत ऊन तापतमत गरमीचे दिवस आणि जो गळ्यामध्ये अतिशय गरमीने केला जातो कोरडा पण आहे त्याला हलकासा तहाणाने ओला केला जातो. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ड्रिंक्स ट्रॉली पाहताय. ऍक्टिवावरती ते पाणी पोचवलं जात आहे. खेळाडू त्या ठिकाणी शांतपणे पाणी पेतायत कारण रखरखत ऊन आहे. मार्चचा महिना सुरू आहे. 10वीची एक्झाम उद्या शेवटचा पेपर आहे. 71 धावा स्कोरबोर्डती लागतायत. परंतु क्रिकेटचा आनंद प्रेक्षक घेत आहेत आणि क्रिकेट थांबत नाहीये सर. आता 12 महिने क्रिकेट आलंय. जसं टेनिस क्रिकेट मे महिन्याच्या एंडिंगला संपलं की जूनच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये रबर बॉल क्रिकेट आलं. रबर बॉल क्रिकेट जसं जसं ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये गणपती बाप्पा गेले की समाप्त झालं की लगेच टेनिस क्रिकेट सुरू होते. म्हणजे आता मे महिन्याची किंवा दिवाळीची वाट पाहावी लागत नाही. 12 महिने टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटचा आनंद घ्या तुम्ही. नक्कीच. आणि त्याचं संपूर्ण मला तर वाटतं श्रेय द्यायला लागेल tennis.in cricket.inला. आणि जेव्हा जेव्हा माने आल्या प्रत्येकाला वाटतं की आपण या चेहऱ्याला कुठेतरी आपण यूट्यूबवर झळकावं, कुठेतरी प्रेक्षकांच्या भेटीला आपले स्ट्रोक जावे. त्यासाठी जसं टेनिस जमतं तसं रबॉल बॉल मग सातत्याने क्रिकेट खेळ खरोखर आहे. 2013 मध्ये वाहिनीने जसं पाऊल टाकलं तसं तो प्रसिद्ध महात्माने फुल्ली फ्रेशर एकदम फेमस करताना ते चेहरे दिले, ते क्रिकेटपट्टे दिलं. त्याचं श्रेय निश्चित या वाणीला संतोष नाणेकरला दिलं जाईल. पहिला विकेट आला ऑन ड्राईव्ह केला डाऊन द ग्राउंड. जोपर्यंत वाईट लॉंग फंबलिंग झाले फंबलिंगचा फायदा घेतला. 1-2 मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या 51 पुढे सरकली 73 वर 1. किशोर पूर्णांक 1 चेंडू म्हणजे पाहिलं तर 19 चेंडू मध्ये 73 धावा. बरोबर आहे. 19 चेंडू मध्ये 71 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डती लागल्यात. किशोर गुतेकर निघालेत. फुलटॉसला कन्वर्ट केलाय. पॅडल स्वीप जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र बॉल खाली येत आहेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सतीश चव्हाण यांची सुनामी वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलंय. परंतु आपण जर पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ते अगदी हसत हसत बाहेर येत आहेत. कारण त्यांना माहित आहे आता मी समोरच्या टीमचं काम तमाम केलंय. येस. पण याच्यानंतर त्या मतदारांना भेटताना काहीतरी सल्ला देईल. ज्याचा सल्ला त्याने दिला होता त्याचा सहकारी मालुसरेला सुमितला जेव्हा फटका त्याचा मैदानाचा झेल उडवतो आता नक्कीच त्याला काहीतरी सांगत असणार. डेफिनेटली फक्त बॅट चेंज नाही तर काहीतरी उपदेश दिलाय. डेफिनेटली मैदानाचं तमाम काम करून येताना मैदानाच्या बाहेर व्हॉट अ इनिंग यार. याच्या अगोदर अर्धशतक लाजबाब. त्यानंतर ही खेळी तारीफ करतो आम्ही. व्हॉट अ सुपर डुपर रनिंग. टाळ्या ठोकता मित्रांनो. कारण नुसता उन्हामध्ये तो गेला नाही, उन्हाच्या रखरखते फटके स्ट्रोक त्याने ठोकलेत. दुसरं विकेट बरोबर आहे. तो उन्हात गेलाय चमकलाय. अगदी ताऱ्यांसारखा खेळ त्याचा चमकलाय मी म्हणेन. जबरदस्त बॅटिंग सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आली. आता शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे जे KSKचे आयकॉन आहेत आणि एका बाजूला किशोर गुतेकर. आता ही लढत मजा येईल कारण 2 विकेट्स गेल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते हे पाहावं लागेल. बॅकफुटला गेले इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली. डॉट बॉल येतोय. येस, चांगला प्रयास झाला किशोर उतेकर. सटीक लाईन लेंथवर कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न परंतु इथून 73 कुठे टर्न घेईल 100च्या आतमध्ये थोपवण्याचा आशंका एलिमेंटचा बॉलरचा विचार असेल. आता त्याने सांगितले विकेट घेताना का काहीतरी मात्र वेगळं पण न देऊ. चांगला बॉल सबमंडे रेवली बॅटच्या खालून. बॅट लवकर ओपन झाली. हिट. अंपायर काय सांगतील सांगायला तर अजून निर्णय मात्र दिले नाही. याचाच अर्थ बॅट्समन मात्र
सुरक्षित आहे संतोष. अगदी बरोबर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. गलीमध्ये त्या ठिकाणी खेळाडू होते आणि बालंबाल बचावलेत मी म्हणेन, कारण मोठी विकेट होऊ शकली असती. कारण या अगोदर सर आपण पाहिलं 2 विकेट्स केल्यात, पण धावसंख्या खूप आहे. 74 वरती 2 आहे. अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉलमध्ये तुम्ही जर 20 ते 25 धावा घेतल्या तर तुम्ही 100 पर्यंत पोहोचू शकता. तुम्ही जी भविष्यवाणी केली ती सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये खरी ठरू शकते. येस, त्या दिशेने जाईल का, परंतु आता राहिले चेंडू 8 शिल्लक. हो, चांगली चेंडू, परंतु अगदी सुमार दर्जाची विकेट कीपर. खराब इंट्रोडक्शन, नतीजा पहा. पीठावरती आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर सुतार, कळंबे गाव आहे त्यांचं. सरपंच वडवळ खोपोली यांचं शुभागमन होत आहे. दादांचं आपण करूया स्वागत. त्याचबरोबर श्री किरण सकपाळ, उपसरपंच वडवळ खोपोली यांचंही शुभागमन होत आहे. त्यांचंही करूया सरचे स्वागत. त्याचबरोबर श्री राकेश दादा मराग जय भवानी मित्र मंडळ कुसावडे यांचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकलाय अप्रतिम षटकार राहुल वांगडे, कडक बॅटिंग. येस, सुस्वागत मान्यवरांचं करताना. ठोकलाय षटकार, बुलंद पॉवर मध्ये आला हा सिक्सर. धावसंख्या 84. इथून 4 वरचा खेळ मात्र जातोय समाप्त. 84 दोन्ही आघाडी सलामीची. ही जे बॅटर आहे ते मैदानाच्या बाहेर. नंतर पाहिलं तर बॅट्समन शिवाजी चव्हाण आणि त्याच्या सोबतीला राहुल वांगडे. ही जोडी आहे ना, जोडी महत्वपूर्ण आहे. आता 6 चेंडूचा खेळ बाकी, 84 स्कोर पोहोचलाय. 6 मध्ये 2 धमाके जे आम्ही भविष्याने वर्तवले त्याच्या निश्चित जवळपास पोहोचेल टीमचा स्कोर. अर्जू 11 संतोष. अगदी बरोबर आहे. 84 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, म्हणजे इथून पुढे तुम्ही 16 धावा जर 6 बॉलमध्ये केल्या तर 100चा आकडाही ओलांडेल. आणि आपण जर सर पाहिलं ना तर या स्पर्धेचा रेकॉर्ड तोड बॅटिंग होताना पाहायला मिळते. आपण मागील मॅचमध्ये 97 धावा चेस होताना पाहायला मिळाले, 1 धाव राखून ते पण. आणि आता मात्र आपण 100 कडे वाट चालतोय, म्हणजे स्पर्धेचा उच्चांक वाढत चाललाय. येस, नक्कीच उच्चांक वाढत. बॅकफुट वर गेला, पंच केला, डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. वर पॉइंट पर्यंत पोहोचेल का, नामुमकिन. खेळपट्टी आउटफील्ड आहे ती खूप तेज आहे. गोळीच्या वेगाने, बंदुकून जशी गोळी सुटते त्या वेगाने मात्र 13 स्क्वेअर ड्राय 4 रन. मिकी Yes. माऊस त्या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि आमच्या खेळाडूंचंही ते मनोरंजन करताना आपण पाहतोय. नक्कीच. 88 वरती 2. नृत्य एक अदाकारीला एक फटके बदल त्यांनी मंत्रमुग्ध देताना श्रोत्यांना मात्र जसं चौकट नृत्य करताना तेवढंच आम्ही तारीफ करतोय दोन्ही या कलाकारांची. आता मात्र सिंगल धावसंख्या स्कोर मध्ये पोहोचते 89. आता 11 धावा हवेत 100 गाठण्यासाठी. पहिल्यांदा बॅटिंग करताना सेमीफायनल सेकंड औचित्य आहे अतिशय थाटामध्ये. शानदार KSK प्रीमियर लीग 2025 सीझन 6 शेवटच्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन मध्ये विशाल जाधव. अगदी दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. राहुल वांगडे आता मात्र स्ट्राईक करताना पाहायला मिळत आहेत. ओ, स्वीप करण्याचा प्रयत्न, झोपून स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता. झोपला स्ट्रोक याला म्हटलं जातं, परंतु इथं बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक टेनिस क्रिकेट आधुनिक युगातला हा वेगळा फटका. ज्याप्रमाणे सूर्यकमान टोळून घेतो त्याप्रमाणे हा सुपला स्ट्रोक. परंतु सर्व मनसुबे उद्ध्वस्त केली या चेंडूने. विशाल सुपर बॉलिंग आहे. 3 चेंडू अट्टळले, 5 धाबा खर्च. नाव 4 डिलिव्हरी इन द लास्ट फर्स्ट इनिंग ऑफ द सेकंड सेमीफायनल. विशाल comes in board right over the wicket. Oh, great shot! What a flow! What a perfect middle of the run! Oh, this was like धमाका blast run. मुझको को थोड़ा जबरदस्त बॅटिंग राहुल वांगडे यांच्या माध्यमातून षटकार ठोकलाय. आता मात्र इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत. हा पुढचा बॉल राहुल वांगडे यांच्यासाठी. आणखी एक लांब वर पाठवलाय.
100 मीटर पेक्षा जास्त लांबच असा षटकार आणि 100 धावा कंप्लीट केल्यात. संघ आहे आरजू 11 विकासबाई कदम यांची टीम. 100च्या पेक्षा पार झालाय संघ. अप्रतिम बॅटिंग. पहिला team. एकशे एक पारितोषिक आहे. सलग 3 मारले तर आणि आला रे आला. हो. पहा 1000ची घोषणा. तसर काय फेकलं यार. सलगचे 3 षटकार. रोख रुपये 1001. वेल डन राहुल. सुपर डुपर बॅट. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग सेमीफायनल सेकंड. धाबा मात्र उभा केले षटकाराने. 107. 101 माफ करा. नॉट 1000. हरकत नाही. पारितोषिकला महत्व आहे. ते दिले अगदी दर्या दिल मध्ये मनातून. 101 आलेले. वेल डन राहुल. वाटतं लवली स्ट्रोक यार. ज्यामुळे आम्ही म्हटलं होतं ते बोल मात्र खोटे ठरतात काय, परंतु 100 गाठणारा पहिला टीम नाम आहे सेमीफायनल सेकंड खेळणारा पहिला इनिंग मध्ये अर्जू 11 जादू दाखवले. ओटो निलेश. त्याचबरोबर आपण काही सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी KSK प्रीमियर लीगला मालिकावीराचा किताब कॅशच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. खोपोवलीच्या वडवळचे सरपंच या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. KSK प्रीमियर लीग साठी मुलाचं सहकार्य आणि आम्हाला मालिकावीराचा किताब त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज मिळालेला आहे. कोयनेच्या धरणामध्ये जी गावं पुनर्वसित झाली तर सातारा जिल्ह्यातील आणि ती काही गावं रायगड, ठाणे आणि पालघर या ठिकाणी स्थायिक झालेली आहेत आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरामध्ये वडवळ हे गाव आहे आणि त्या गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि हा सन्मान अध्यक्षांच्या शुभ हस्ते होत आहे. विद्यमान अध्यक्ष सुभाष तात्या सुतार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्याने बिनलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची आठवण भेट देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. श्री ज्ञानेश्वर सुतार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर आम्हाला ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे उपसरपंच वडवळ श्री किरणदादा सकपाळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. KSK प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. खोपोली वडवळचे उपसरपंच श्री किरणदादा सकपाळ यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांनाही आम्ही या ठिकाणी अध्यक्ष सुभाष तात्या सुतार यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. यानंतरचा पुढील सन्मान आहे जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आणि अध्यक्ष आहेत श्री राकेशजी महाराजगे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचाही या ठिकाणी सुभाष तात्या सुतार विद्यमान अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री राकेशजी महाराजगे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. अर्धा डाव झालेला आहे. आता पुढच्या डावाकडे आपण वळूया. मोठी धावसंख्या उभी राहिलेली आणि धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल वळूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. थँक्स सो मच. मधुर मिठी आवाज निलेश मर्डेकर. तारीफ करतो आम्ही. वॉइस ऑफ द सातारा वाणीने खूप मदधूम. संतोष असेल, निलेश असेल आणि उमेश शांगे. KSK प्रीमियर लीग 2025 कशमकश उत्पांत फेरी 2 पहिला डाव संपलाय. 21.60 ऑलमोस्ट 22 धावांची प्रत्येक ओव्हर मागे 108. कठीण आहे आश्चर्य नाही कारण मागच्या मॅच मध्ये 57 म्हणल्यात, परंतु त्यासाठी जो बॅटिंगला सुरुवात केली होती ना सतीश चव्हाणने त्याने म्हटलं होतं का 100 ओलांडावे लागेल कारण जेवढ्या 96 काढल्या त्या कमी पडल्या. त्याच्या अजून पुढे नेताना मॅच सेफ आहे का नाही ते पाहण्यासाठी पुन्हा जाऊया मैदानात आणि ते मैदान आपले आतुरतेने वाट पाहते. सुपर 5 मधील एक मानांकित सुपर डुपर मैदान भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडा तिथे खेळले जाते पर्व 6 KSK प्रीमियर लीग. 108 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि सर तुम्ही सांगितलं की मागील मॅच मध्ये 97चं टार्गेट ठेवलं होतं. तिथे त्या धावा पुरेशा पडल्या नाहीत. आणखी सेमीफायनल मध्ये आले, आणखी चांगली बॅटिंग केली, 108चं टार्गेट ठेवलं आहे.
तरी सुद्धा इथे सांगता येणार नाहीये की आरजू 11 संघ जिंकू शकतो, कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे अंशिका 11 संघाकडे, आणि त्यांच्याकडे पण आपण विचार केला ना तर त्याच पद्धतीची जबरदस्त कडक बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे 108 धावा चेस होऊ शकतात, कारण आपण अनेकदा पाहिलंय क्रिकेटमध्ये जेवढा मोठा स्कोर झालाय तेवढा मोठा स्कोर त्या ठिकाणी चेसही होताना पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच आपल्याला आठवते, जगभरामधली ती सर्वात मोठी मॅच, जिथे 434 धावा ऑस्ट्रेलियाने मारल्या होत्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये पाठलाग करत असताना साऊथ आफ्रिकेने हर्षल गिब्सने काय बॅटिंग केली होती आणि तो सामना 434चा जिंकलेला होता. हा इतिहास आहे क्रिकेटचा. नक्कीच चांगलं उदाहरण दिलं ऍट जोनासबर्ग. व्हॉट अ मॅच यार. 434 म्हणू शकतात तर 108 का नाही. जरूर त्यासाठी असे आक्रमक सुरुवात होणे गरजेचं आहे. कसा चाटून पुसून चेंडू होतो फराज, स्क्वेअर लेगला आलेला चौकार, दमदार सुरुवात. चारण अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला स्क्वेअर लेगला. हा बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे क्विकली गेला, पटकन गेला. म्हणजे सुरुवात खूप चांगली झाली. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात, श्री गणेशा झालाय. इथून पुढे 104 ची गरज आहे सर. नक्कीच स्टार्ट तर चांगले गेले. काय स्ट्रोक आहे रे. व्हॉट अ शॉट यार. संकेत कळमी व्हेरी गुड स्ट्रोक. स्लॉक स्वीप केलं, 4 धावा वसूल. ओ ग्रेट बॉल यार अक्रॉस द बॅट. व्ही शेप मध्ये का खेळणार नाहीये आपण. एक टेक्निक असतो, सरळ बॅट मध्ये हपवली होती, कुठे मात्र फेकता आलं असतं, चूक झाली. अक्रॉस द बॅट खराब क्रिकेट. हा बॉल आपण जर पाहिला ना सर, अगदी शेवटच्या क्षणी रिलीज पॉइंट वरती बॉल फिंगर रोल केले होता, Yes, नकल बॉल ही चालाकी होती. प्रयत्न केला होता. नक्कीच ग्रेट बॉलिंग. ऍब्सोल्युटली सुपर एक्सलेंट डिलिव्हरी. टप्पा गुडलेवून कसा घेताना चेंडूला खांद्याच्या जोराने अति प्रचंड वेगावर स्वार होऊन गेला. गुड बॉलिंग यार, हे अपेक्षित आहे. राहुल वांगडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी ऑफस्टॉमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. गुड लेन स्पॉट वरती बॉल टाकला जातोय, बॉल स्कीट होतोय, वेगाने बॉल टाकलाही जातोय. टणक खेळपट्टी. हा स्ट्रोक ज्याची चर्चा करत होतो तो स्ट्रोक केला हवेमध्ये, आणि अक्षय मोरे चुकी करणार नाही. त्याच्या हातामध्ये अगोदरच मध्ये फेविकलचा जोड असतो. व्हॉट अ कॅच. कॉट अक्षय मोरे. तेवढं कमी असेल. रोशन म्हात्रे यासाठी जाणला जातो. बरोबर सामने चेंडू होता, झेड होता, आणि तो सामने असला तर सोडणार काय. शाहरुख खान डर, परंतु डर पैदा केला. बरोबर का चांगली विकेट गेली मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता अजित करता अगदी पहिल्या पावसाच्या ओव्हर मध्ये राहुल वांगडे ब्रेक थ्रू मिळवून देते. सट्टिक विविध मिश्रित गोलंदाजी, कधी चेंज ऑफ द पेस, कधी अतिशय प्रचंड वेगाने गोलंदाज डिलिव्हर करतोय. सुपर बॉलिंग यार. 4 चेंडू मध्ये 1 किमतीवर विकेट. आघाडीला फलंदाज माघारी. 4 वर 1 सद्यस्थिती बनवायचे. 108 डबल. संतोष. नवनीत चव्हाण आता मात्र बॅटिंग साठी आलेत. पुढचा बॉल नवनीत चव्हाण यांच्यासाठी. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका होता, अप्रतिम देखना स्ट्रोक होता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी यांना tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. आमचे सोपानजी संगपाळ जे लाखवड गावचे आहेत त्यांना दाखवलं जात आहे. सचिन कदम, प्रदीप सोरगे यांना दाखवलं जात आहे. वा बाई वा, काय फटका खेळलाय, देखना स्ट्रोक आहे, आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. नवनीत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आले आणि षटकारांची आतिषबाजी सुरू झाली. सर येस, बॅक टू बॉल 2 धमाके अपेक्षित आहे. एक तर क्रमांक 3 खूप जोखीमवर जबाबदारीचा क्रमांक आहे. या क्रमांकावर येतात तुम्हाला विकेटीच्या होता नाही, धावफलक कुठे मात्र कमी जाणार नाही याची जोखीम मात्र घ्यायला ते याची खबरदारी घेतली आहे. 2 सलगचे षटकार आले आणि धावसंख्या जिथे सरासरी जवळपास पोहोचताना 21 च्या 16 वर 1 संतोष.
अगदी बरोबर आहे. 21 ची सरासरी राखायची, 16 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. नवनीत चव्हाण आल्यानंतर पहिला बॉल समोरच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार ठोकला. त्यानंतर फुलर लेनचा बॉल आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणखी एक षटकार ठोकला होता. 16 धावा जमेची बाजू आहे, परंतु 108 पर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला वारंवार समोरच्या टीमवरती आक्रमण करावं लागेल. आक्रमण करायचं म्हणजे काय करायचंय तर षटकार आणि चौकार हा पाडा तुम्हाला पाठ करून घरनं यावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. येस, नक्कीच नक्कीच प्रेशरवरील मॅच 108 तब्बल सोपं नाही, परंतु सोपं नसतं ना ते तेव्हा जेव्हा कठीण असतं तेव्हा मजा येते मॅचला. तिथं इतिहासाचे पानं बऱ्याच वेळा लिहिले गेलेत. सोपं असतं तर कोणी करेल, परंतु कठीण आहे जो करेल ना त्याचा सलाम, त्याला त्या चमत्काराला आम्ही नमस्कार करू. मॅच जरूर फसले 16 1. आता अक्षय मोरे बॉलिंग मार्कवर, जलगती गोलंदाज. टायमिंग फसले परंतु सुरक्षित आहे. नो मॅन इज देअर. चेंडू जेव्हा ट्रायव्हल होईल पडेल तोपर्यंत सिंगल घेतली. 17 वर जाते स्कोर, एक गडी बाद. अक्षय मोरे बॉलिंग मार्कवरती आपण आलेत. पहिला बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला होता किशोर उत्तेकरने. अगदी स्टिकर एंडला बॉल लागला होता, पाठीमागे फ्लाय स्लिपमध्ये गेला होता. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी काही होणार नाहीये इथे. चौकार षटकारांची तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल, कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की क्षितिज मोरेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती म्हणजे अक्षरशः समोरच्या टीमवरती तो तुटून पडला होता. त्या कारणाने ते 97 धावा झाल्या होत्या. या मॅचमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला तुफानी फलंदाजी करावी लागेल नक्कीच, सर. त्या बॅटिंगची आवश्यकता आहे. क्षितिज नाही पण बॅट्समन आहेत तगडे, पण फटके तेवढेच मारावं लागेल मजबूत. अलाउन द कार्पे, फक्त सिंगल मिळते. सिंगल जास्त मात्र हानी पोचणार नाही, नुकसान होणार नाही अर्थातच अर्जू एलिबनला. याच एक वाई वर्सेस KSK तो प्रदेशाने मॅच अजून आम्हाला आठवते. ती मॅच खऱ्या अर्थाने अक्षयने बनवली होती. KSK मध्ये ते ओव्हर जेव्हा 45 धावांचं टार्गेट, त्या मॅच मध्ये काय धमाल होती. 20 धावांचे शेवटचे ओव्हर, पण शेवटचा चेंडू 1 धावा 4 रन. अगदी बरोबर आहे. मॅच ऑफ द KSK म्हणावं लागेल, कारण KSK प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ती सर्वात मोठी मॅच होती. समोर खेळला डाऊन द ग्राउंड, फटका जबरदस्त आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. किशोर उतेकरच्या बॅटमधून आलेला हा समोरच्या दिशेने ला जवाब स्ट्रोक, 4 धावा. आउट, डाऊन द बॉल, फटका फसलाय. बॅट्समॅन गारद. आता कठीण परिस्थिती. आता 22 वर 2. हे विकेट गेल्यानं संतोष तर कुठेतरी जे 108 आहे त्या खूप मात्र डोंगरा एवढ्या वाटतील, परंतु शॉर्ट सिलेक्शन तुम्ही प्रत्येक चेंडू जर हवी बोलणार, प्रत्येक चेंडू जर षटकारांची अपेक्षा निभा, तसं घडणार नाही. फटका तुम्ही मारणार, त्याला मात्र चूज करा, त्याला निवडा, शक्य होऊ शकतं. संतोष अक्षय मोरेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल जास्तीचे टाकले. या अगोदरच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक ठोकला होता, 4 धावा आल्या होत्या. परंतु यानंतरचा बॉल आपण पाहिलं ओव्हर पिच बॉल होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईडिश लॉंग ऑफला अप्रतिम जेल टिपला होता. आणि जसं आपलं कॉम्प्युटर म्हणजे अक्षय कदम त्या ठिकाणी सांगतायत की सलग 3 मॅच मध्ये त्याच फटक्यावरती किशोर उतेकर आउट झालाय. त्यामुळं हे चालतं बोलतं सातारा जिल्ह्याचं कॉम्प्युटर आहे म्हणजेच अक्षय कदम. येस, आम्ही खरोखरच दाद देतो त्याला. एक एक खडा ना खडा जे रेकॉर्ड असते माहिती असते, खडा ना खडा प्रत्येक बॉल प्रत्येक षटकार कोणी कधी ठोकला असेल, सलाम आहे. सरळ बॅटने थ्रू द कबर एक्स्ट्रा क्रॅकिंग एक्स्ट्रा कबर ड्रॉइंग. बॉल मात्र एकदम नाजूक साधूक जरी गेला पर मिळतील 4. व्हॉट अ लवली क्लास ऑफ द बॅटर. बॅक फुट वर इनसाइड आउट फ्लो ऑफ द बॅट, कंप्लीट फेस ऑफ द मूवमेंट, क्रॅकिंग कवर ड्राइव्ह फॉर 4 रन विथिन स्ट्रोक. इतिहास बनायची हीच खरी संधी असते, जेव्हा मॅच अशक्य कोणी ध्यानी महिने नसते मॅच जिंकेल, पण ती मॅच काढली ना तर नवनीत एक वेगळा इतिहास रचेल. 108 ती संधी आहे, संधी वारंवार मिळत नाही मित्रा. आदरणीय अजिंक्य पाटील कुपरखेडणे संगण आहे, बेहतरीन बॅट्समन आणि या खेळपट्टीचा विचार सर्वात स्कोर त्याच्या नावे आहे.
कोपर खेळणे प्रीमियर लीग 89 या बॅटरने त्या खेळपट्टीवर खेळताना काढले. त्याचं सरस स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम अजिंक्य पाटील. अगदी बरोबर आहे. आणि अजिंक्य पाटील यांच्यापेक्षा ही खेळपट्टी कोणाला समजेल, कारण अजिंक्य पाटील अगदी लहानाचा मोठा या खेळपट्टीवरती झालाय. त्यांनी खूप क्रिकेट खेळले आणि जसं तुम्ही सांगितलं प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावरती सगळ्यात मोठा स्कोर आहे. आपण जर पाहिला तर अजिंक्य पाटील एक स्टार खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप सारी मदत करण्यात आली. मग नेटचा विषय असेल, डीजे मास्टर असतील, या गोष्टी खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटर दुसऱ्या चांगल्या क्रिकेटरला मदत करतो. त्यामध्ये अजिंक्य पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नक्कीच. आणि दोस्तीतील दुनियातील राजा माणूस. क्रिकेट म्हणलं तर प्रचंड वेग आहे. स्वतः वडील ग्रेट क्रिकेटर गोल्डन आणि पहिली सायकल कोणी असेल आणली तेव्हा मोना शंकर पाटीलची सायकलिक स्पर्धा असायची तर वडिलांनी पहिलं ऑलराऊंडर ज्या पण गोलंदाजी अजिंक्य करतो बॅटिंग करतो सेम गजानन पाटील ग्रेट ऑलराऊंडर ऑफ द गोल्डन. स्कूप करण्याचा प्रयत्न पिटीच्या पाकीमध्ये दूर होता. शॉर्ट मॅन फक्त सिंगल घेतली. धावसंख्या 108 ला उत्तर देऊन आता अडखलला गेलाय कारण 2.1 चेंडूमध्ये 28 बनलाय संतोष. अगदी बरोबर आहे. थोडासा संघ अडखळताना पाहायला मिळतो. 108चं टार्गेट होतं आणि धावसंख्या खूप सारी बनते आणि सर त्याचं क्रेडिटही आपल्याला द्यावं लागेल कारण ही खेळपट्टी दुरुस्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर यतीन भोईरनी केलंय. कारण धुळवडीचा दिवस होता, रंगपंचमीचा दिवस होता आणि त्या एका दिवसामध्ये सर ही खेळपट्टी बनवले आणि या खेळपट्टीची अवस्था थोडीशी खराब होती कारण लागोपाठच्या या ठिकाणी बुधवार असेल, गुरुवार असेल क्रिकेट स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या खेळपट्टीवरती एका दिवसात काम करून यतीन भोईर सरांनी जे काम केलंय त्या खेळपट्टीवरती आज 100 पेक्षा जास्त धावा लागतात. यतीन सरांना सॅल्यूट असेल. नक्कीच. बिग बॅन यतीन भालचंद्र भोईर स्वतः चांगले आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून भालचंद्र चषकही मात्र ठेवला जातो. नुकतीच झाली ती स्पर्धा. चांगले क्रिकेट खेळताना जे क्रिकेटला खडा ना खडे मारतात खेळपट्टीला कसं मात्र फ्लॅट करावं, कसं त्याच्यावर किती पाण्याचा अंश द्यावा, त्याला पाणी किती जाईल, त्याच्यानंतर त्याला रोलिंग किती प्रमाणात करावं याची खडा ना खडा माहिती आहे. म्हणून ना या घडीतला सर्वोत्तम पिच क्रिकेटर त्याचं सन्माने नाव घेतलं जातं. अगदी बरोबर आहे. नवी मुंबई नगरीमधील नंबर 1 चे पिच क्युरेटर कोण असतील तर ते यतीन भोईर आहेत जुगावचे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय कारण एक चांगली खेळपट्टी दिल्यामुळे इथे आमच्या प्रत्येक बॅट्समनला खेळण्याचा आनंद मिळतोय आणि धावा आम्ही जर पाहिल्या 90 पेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त धावा प्रथम बॅटिंग करताना प्रत्येक संघ इथे मारतोय. पुढचा बॉल, हा बॉल खराब आहे कारण पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईड बॉल आहे. वेगळं काय तरी करण्याचा प्रयत्न शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये करतायत. येस, दाद द्यायला लागेल. प्रयोग केला तर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. ऑफ ब्रेकला टप्पा ठेवून जमणार नाही. थोडा ऑप्शनच्या बाहेर तर हा चेंडू खूप मुश्किल करेल. फटका ठेवला बरोबर वीत नाही तर अगेन्स्ट टू द टर्न लॉफ केला काऊन कधी उडवून दिला. आला षटकार सिक्सर. चरण जबरदस्त फटका आलाय. किरण मोरे यांच्या बॅटमधून आलेला फटका. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट आपण पाहिला. पुढचा बॉल आहे किरण मोरे यांच्यासाठी. हा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल पाठीमागे गेले, खेचून मारलाय ऑन साइडला. अगदी सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक सतीश चव्हाण वेगाने येत आहेत आणि जिथे जिथे पाहावं तिथे तिथे सर सतीश चव्हाण दिसतोय आज आपण जर पाहिलं तर. कारण बॅटिंग करताना सतीश चव्हाण, आता आपण फिल्डिंग मध्ये प्रत्येक कानेकोपऱ्यात पाहतोय सतीश चव्हाण. अगदी संध्याकाळी जर ही फायनल त्यांनी जिंकली तर मला वाटतं काही खेळाडूंना स्वप्नातही सतीश चव्हाण दिसतील. येस, स्वाभाविक आहे. बॅटिंग मध्ये खूप छाप सोडली, भुरळ पाडली, अगदी मंत्रमुग्ध आनंद लुटला प्रेक्षकांनी त्यांच्या फटक्यांचा. अलाउन द कार्पेट सावकाश गतीने गेलेले चेंडू आरामात मात्र फील्ड करताना फक्त सिंगल. इथे थोडस खांद्यात स्पष्ट निर्देशनक झुकले जात आहेत पण खांदे जरा उच केले ना अजूनही मात्र तो दमदार खेळ कदाचित बॅक करू शकता. मुश्किल आहे जरूर. 37 बनल्यात. 3 गडी बाद 2.5. शेवटचा बॉल राईट आर्म उर्दू विकेट. ब्रेक करण्याचा प्रयत्न. टप्पा पळाल्यानंतर चेंडू खूप मात्र बाहेर ते पाहिलं. त्याच्यानंतर दंडित करताना वाईटचा इशारा केला अंपायरने. एक्स्ट्रा धाव मिळते 38 वर. आता मात्र खूप मात्र अंतर आहे विजयाचा ना हार जीत ते खूप मात्र तफावत मध्ये खूप फरकाने हा पुढे गेलेला आहे. मॅच मात्र जवळ केले मी म्हणेन. अर्जुन शॉट ऑन जॅक केलाय परफेक्टली टायमिंग मिडल ऑफ द बॅट स्टँड ऑन डिले ओव्हर द कॉकॉन सिक्सर. चरण
वरती घेतोय. खऱ्या अर्थाने कोपरखेडने म्हटलं की एका खेळाडूची चर्चा मात्र सातत्यपूर्व होते. जसं सरांनी सांगितलं, प्रीमियर लीग मध्ये याच मैदानावरती सर्वाधिक मोठा स्कोर ज्या बॅटरनी मारलाय अर्थातच अजिंक्य पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सकाराम शेठ कदम यांना विनंती आहे, आपले शुभ हस्ते आपण अजिंक्य पाटील यांचा सन्मान करूया. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि आपण ज्या वेळेस आपण भूमिपुत्र मैदानचा चर्चा करतो त्या वेळेस अजिंक्य पाटील यांचं नाव मात्र सातत्यपूर्व घ्यावं लागतंय. नक्कीच संतोष आणि स्वतः कोपरखेड 11चे कॅप्टन आहेत आणि अंतर्गत जे मॅचेस टुर्नामेंट सलग 3 वेळा प्लेअर ऑफ द सिरीज. मला क्या वीर सहज गोष्ट नाही, तो कीर्तिमान केलाय, नाव कोरलं त्यामध्ये. सलगचे 3 प्लेअर ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज. अगदी बरोबर आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये मी त्यांची बॉलिंग खूप चांगली पाहिली. रबर बॉल क्रिकेटमध्ये अजिंक्य पाटीलनी खूप चांगली बॉलिंग केली होती. मग सारसोळीचं मैदान असेल, अनेक मैदानावरती त्यांनी रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॉलिंग केली होती. अजिंक्य पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. Yes, welcome Ajinkya Gajanan Patil, the great captain and good all-rounder. कोपरखेड 11 कोपरखेड जाऊ मॅच कडे. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 108चा आव्हान आणि ते पेलण्यासाठी 80 का 11 मागे पडले मी म्हणेन. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू में तब्बल 64 धावा, म्हणजे 32च्या सरासरीने 64 धावा. आव्हान कठीण आहे पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. 3 चेंडू मध्ये 30 धावा होताना पाहिले रत्नागिरी चॅम्पियन्स. काय होऊ शकतं, इट्स गेम ऑफ चान्स. अगदी बरोबर आहे. इथे कोणाला तरी रिंकू सिंग बनावं लागेल. Yes, आणि ती IPL ची इनिंग रिंकू सिंगची जे 5 बॉल 5 षटकार ठोकले होते त्या पद्धतीचा काही कारनामा झाला या मॅच मध्ये, तर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये काही होऊ शकतं. पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवामध्ये स्टँड झालाय, क्षेत्ररक्षक येतील खाली. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक सोपा झेल पकडलाय आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आता मात्र इथून कठीण. येस डीजे समर्पित है. तू अजाने से है कैसे महफिल सजती देख. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अक्षय मोरे. पहिल्या चेंडूवर सफलता, त्याच्या कोट्याने दुसऱ्यावर राईट आर्म द विकेट. पुढल्या टप्प्याला बॅकफुटवर गेला, जागा पण स्पेअर ऑफ द विकेट. टप्पा गेल, बरार गेल, किचन वेल फॉर आचारन. बेहतरीन स्ट्रोक. जाता जाता दमखम दाखवताना, जाता जाता तो रोमांच उभा करताना. जारी मॅच फसली परंतु मी त्या तडफेने केले तो दमदार खेळ दाखवेन माझ्या श्रोत्यांना. लाजब फटका चारण संतोष. अगदी 4 धावा घेत आहेत परंतु खूप धावा कराव्या लागतील. 60 धावांची गरज आहे. इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 11 बॉल आहेत आणि इथून पुढे तुम्हाला षटकार आणि चौकार मारावा लागतील. अजय स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. अक्षय मोरे बॉलिंग मार्गवरती येत आहेत. सेकंड स्पेल मध्ये दुसरं षटक ते हाताळताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग आहे का पाहावं लागेल. तिथे गॅप शोधलाय बॉलनी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. अजयच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग स्क्वेअर डाव. धावा मिळतील 4. गुडलँड टप्पा पडण्यात बॅकफुट वर गेला. हॉरिजनल बॅट मधून स्क्वेअर ड्राग, एकदम देखणीय दर्शनीय स्ट्रोक स्क्वेअर ड्राय. अक्षय कमजिंग बॉल ट्रॅक पर शॉटम पूल. फटका फसलाय. एलिमिनेशनची कमतरता परंतु बरोबर खूप पुढे राहिला. क्षेत्ररक्षण फैलावलं होतं, अगदी सीमारेषेला तिथून पोहोचणं अशक्य होतं परंतु हरकत नाही. जास्त हंडिवण्यात 44च्या सद्यस्थिती. चौथं किती पद बॉलिंग मार्गवर अक्षय मोरे. पहिल्या चेंडूवर विकेट टेकर बॉल. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण बॉलिंग लाईनअप पाहिली आहे या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग आरजू 11 संघाने करताना पण त्यांना पाहिले. हा वाईट बॉल असेल. अगदी पंच आमच्याकडे कल्याणी घोरपडे सर सांगतायत हा वाईट बॉल आहे. आणि कल्याणी घोरपडे सर जर आपण पाहिलं ना तर ISPL या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांना ऍज अ टीम मॅनेजर म्हणून पाहिलं. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. गर्वाची गोष्ट आहे, मानाची आहे, सन्मानाची गोष्ट आहे. बॅकफुट वर काय कडा पंच, स्क्वेअर ऑफ द पॉइंट. लज्जतदार, मसालेदार आणि दमदार चौका. थ्रू द कबन एक एक्स्ट्रा का बचारन.
परफेक्टली टायमिंग शॉट ऑफ रेंज टू बॅकफुट गेला, जागा बनवली आणि गॅप काढली. कबर ट्राय टू थ्रू कबर. चरण 58-4. चौथं पगती बदर अक्षय मोरे. शॉट ऑफ जॅक, फटका पसला डाऊन. ओ ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला, चौकार अडवला नक्की. चांगला मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला पण झेल मात्र सुटला. कॅचेस विन द मॅचेस. इथून 4 ओव्हरचा खेळ होतो समाप्त. स्कोर पाहिला तर 59 धावा बनवायच्या आहेत 108. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये तब्बल 49 धावांची गरज आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय आणि आरजू 11 संघाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली होती आणि सतीश चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सुमित मालुसरे अप्रतिम सुरुवात केली. ओपनिंग जोडी जबरदस्त हिट राहिली. सर आपण विचार केला या सामन्याचा तर या सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अंशिका 11चा तुम्ही विचार केला तर तितकी सुरुवात चांगली झालेली नाहीये आणि चौकार आणि षटकार कमी पडले. त्या कारणाने संघ थोडंसं पाठी राहिलाय. एका षटकामध्ये 49 धावा अशक्य आहे, परंतु जोपर्यंत हे 6 बॉल टाकली जाणार नाही तोपर्यंत आपण कोणत्या संघाला आपण विनर म्हणून घोषित करू शकत नाहीये. सर नक्कीच संमत असेल संतोषजी देसाई. 6 चेंडू आणि 49 धावा. ती स्टार्ट मिळाल्याची पहिली इनिंग मध्ये सतीश चव्हाण कडून मिळाली होती. फुल टॉस होती. नो बॉलचा इशारा दसवेला झेलझेलून फायदा नाही. रनआउटची विकेट जरूर मिळेल जर दूर राहिला असता तर. नो बॉल 1+ नो बॉल अशा 2 धावा अर्जित केले ते 61 बनल्यात. आता 47 ची आवश्यकता. 6 मध्ये 47. 6 मध्ये 47 ची गरज आहे. नो बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट बॉल वरती काय लागतंय पाहणं गरजेचं असेल. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. अगदी मिडल स्टंप वरून बॉल गेलाय का पाहावं लागेल. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इट्स वाईट बॉल म्हणजे पुन्हा हा बॉल तुम्हाला हाताळावा लागेल. नव्याने टाकावं लागेल आणि असं घडलं ना तर काय सांगावं. काही 49 मध्ये तो इतिहास आतापर्यंत रचला नाही. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 खूप अडखळणे, पण तो सेमीफायनल मध्ये अशी गोलंदाजी झाली तर सर्व काय शक्य होऊ शकतं. फ्री जारी राहील, कायम राहील. फ्रीची संधी आहे बॅटर्सच्या समोर. फ्लिक ऑफ द रिस्ट. टप्पा कदाचित धोका देईल काय? नक्कीच नाही का. उंच पुरा असा जिथे पाहो तिथे दिसतो आम्हाला सतीश. अगदी बरोबर आहे. आता मात्र अचूक टप्प्यावरती बॉल टाकलाय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं 49 धावा एका षटकामध्ये करायच्या होत्या. नो बॉल आला, व्हाईट बॉल आला, बऱ्याचशा गोष्टी या षटकामध्ये घडत आहेत परंतु धावा खूप आहेत आरजू 11 संघाच्या खात्यामध्ये. अक्षय निवळे जागा बनवली, समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, आकाशाची उंची मोजणारा हा फटका, परंतु इथे अप्रतिम कॅच पकडली. विकेटचं पतन होत आहे. आणखी एक खेळाडू बाद होतोय. आता दाट पराभवाच्या छायेत मी म्हणेन, कारण इथून जरी किती षटकार मारण्याचा प्रयास केला, षटकार आले तरी अचूकपणे चेंडू टाकला तर निश्चित माता आजू 11 एंटर इनटू द फायनल. फायनल मध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. काही बॉल बाकी आहेत अजून. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 64-5 ही स्थिती आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये अंशिका 11 बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 108चं तब्बल टार्गेट आहे. खूप दूर आहे मंजिल. दिल्ली खूप दूर आहे, कारण आता फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 64 वर 5 सध्या अर्धा जो टीम आहे त्या तंबूच्या दिशेने रवाना झाले. चांगला फटका. टायमिंग बेमिसाल टप्पा घेईल आणि क्रॉस करेल. काऊ कॉर्नरचं ते फील्ड प्लेसमेंट. चरण आणि सोपानजी म्हणून होल ऑफ द कमेडी. इथून मात्र मी रजा घेईन, कारण फायनलचा मॅच निश्चित तुम्ही कालपासून मेहनत करतात आणि कालपासून मेहनत करताना तर सॉरी थोडंसं मी खरोखरच तुमचं कौतुक करतो. जो आदर दिला, जो सन्मान दिला त्यासाठी तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि मॅच नंतर मात्र रजा करतो. थँक्यू सो मच के सातत्याने 6 वर्ष मला बोलवून माझा जो आदर सन्मान केला त्यासाठी खूप अगदी मनापासून तुमचं मी आभार प्रकट करतोय. येस संतोषजी देसाई प्लीज. अगदी आपण जर पाहिलं तर सर आपण बसून घ्या. मॅच आपण समाप्त करू. सरांचा विशेष सन्मान पर्व क्रमांक 6 मध्ये आम्ही करणार आहोत. आता मात्र इथून पुढे बॉल बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता या सामन्यामध्ये काही राहिलेलं नाहीये. या सामना जर आपण पाहिला ना, आरजू 11 संघाने एका हाताने हा सामना आपल्या बाजूने घेऊन गेलेत. शेवटचा बॉल शेष.
हा बॉल खाली राहिला. टीम अर्जू 11 संघ मेगा फायनल KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये दुसरा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अर्जू 11 संघ संघ मालक आहेत विकासबाई कदम वाकी यांचा संघ फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे अर्जू 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला इथून पुढे आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देणार आहोत, परंतु आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला एक विशेष सन्मान घ्यायचा आहे.